नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. दुपारच्या जेवणात असो किंवा रात्रीच्या जेवणात काहीतरी गरमागरम चटपटीत व पौष्टिक खायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण करणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचे उकड शेंगोळे. आता हे जे उकड शेंगोळे आहेत त्याला काही भागांमध्ये शेंगुळे किंवा सुटकोळी देखील म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की कळवा. थंडीचे दिवस असो किंवा पावसाचे दिवस खाण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. जर घरामध्ये कुठली भाजी नसेल तर करण्यासाठी अतिशय असा उत्तम बेत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. शेंगोळे करण्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते बघूया. तर इथे पाववाटी बेसन घेतलेलं आहे, अर्धा वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा छोटा चमचा इथे धना पावडर आणि जिरा पावडर घेतलेली आहे, अर्धा छोटा चमचा हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा इथे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, त्यानंतर इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, जिरे आणि मोहरी लागणार आहे, त्यानंतर इथे अर्धा छोटा चमचा इथे हळद घेतलेली आहे व अर्धा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं तेल लागणार आहे, त्यानंतर इथे थोडासा चिमूटभर ओवा घेतलेला आहे आणि इथे 2 टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे व सोबतच त्यासोबत कोथिंबीर देखील घातलेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण इथे पीठ जे आहे शेंगोळ्यांसाठी लागणारं ते मळून घेऊया. इथे ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसनचं पीठ मी घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्हाला जर पूर्णपणे ह्याला ज्वारीच्या पिठामध्ये करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ देखील मिक्स करू शकता, जेणेकरून हे जे शेंगोळे आहेत ते अजून आपले छान असे पौष्टिक तयार होतील. आता यामध्ये तुम्हाला बेसन नको असेल तर नाही घातलं तरी पण चालेल. फक्त थोडंसं बाइंडिंगसाठी तुम्ही यामध्ये ना 1 चमचाभर गव्हाचं पीठ घालून हे जे शेंगोळे आहेत ते तयार करू शकता, फक्त ज्वारीच्या पिठामध्ये किंवा बाजरी ज्वारी अशा पिठामध्ये. आता यामध्ये सर्व मसाले देखील मी थोडे थोडे घालून घेतलेले आहेत. आता हे जर तुम्ही लहान मुलांना खाण्यासाठी देत असाल तर त्यानुसार तुम्ही इथे तिखट आणि मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवू शकता. आता यामध्ये सर्व मसाले, मीठ जे आहे ते घालून घ्यायचं आहे व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मी यामध्ये अर्धा चमचा तेल देखील घातलेलं आहे, आपले शेंगोळे जे आहेत ते छान सॉफ्ट व्हावेत यासाठी. तर इथे तेल जे आहे ते व्यवस्थित छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. मस्त असे खाण्यासाठी हे जे शेंगोळे आहेत ते पौष्टिक व सुंदर असे लागतात. आता यामध्ये इथे आपल्याला अर्धा चमचा आपण मिरची लसूणची पेस्ट केली होती ती घ्यायची आहे. आता ही जी पेस्ट आहे ती मी कच्चीच घेतलेली आहे, म्हणजे मिरची वगैरे भाजून घेतलेली नाही आहे. तुमच्याकडे जर ठेचा अवेलेबल असेल तर तो देखील थोडासा घातला तरी पण चालेल. यामध्ये मी आलं लसूण मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घालून ह्याचं वाटण जे आहे ते तयार करून घेतलं होतं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत ह्याचा छान असा उंडा मळून घ्यायचा आहे. तर हे बघा, छान असं इथे मी सॉफ्ट मस्त असा उंडा जो आहे तो मळून घेतलेला आहे. आता ह्याला 5 ते 10 मिनटासाठी ह्याला आपल्याला असंच ठेवायचं आहे. यावरती एखादा कॉटनचा कपडा ठेवायचा, म्हणजे वरून पीठ जे आहे ते कडक होणार नाही. तर इथे आता आपण रस्सा जो आहे तो तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल, जिरे मोहरी हिंग घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपल्या तिखटाच्या आवडीनुसार आपण जो ठेचा घेतला होता तो घालायचा आहे. जास्त तिखट करू नका जर लहान मुलांना देत असाल तर. तर इथे मी अर्धा चमचा इथे ठेचा जो आहे तो घातलेला आहे. आता ह्याला छान असं परतून घेऊया, म्हणजे यातला कच्चटपणा जो आहे तो निघून जाईल. आता सोबतच यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे व एक थोडासा अर्धा चमचा इथे बेसन घालायचं आहे, म्हणजे आपल्या रस्स्याला छान असा दाटसरपणा येईल यासाठी. तर 1 अर्धा मिनिट हे बेसन तेलात छान भाजून घ्यायचे. त्यानंतर इथे गॅस बंद करा किंवा कमी करून यामध्ये आपले मसाले जे आहेत ते घालून घ्या. गॅस बंद करायचं कारण हे की म्हणजे मसाले आपले जे आहेत ते करपू नयेत यासाठी. आता यामध्ये आपल्याला मस्त असं 1 ते 1.5 कप एवढं गरम पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला रस्सा थोडासा पातळ हवा असेल तर तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. जास्तीत जास्त 2 किंवा 2.5 कप यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता, त्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर एकदमच पातळ हा जो रस्सा आहे तो तयार होईल. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे व त्याला छान असं बारीक गॅस करून उकळत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे आपले शेंगोळे जे आहेत ते तयार करून घेऊयात. तर इथे मी छान असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आता एखाद्या पाढ्यावरती आपल्याला हे छान असे गोळे घ्यायचे आहेत व दोन्ही हाताने ह्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्याची नेवाळी जी आहे ती आपल्याला तयार करायची आहे. आता हे जे शेंगोळे आहेत ते छान आपल्याला पातळ असे करायचे आहेत, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं
ह्याला आपल्या हाताने असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मस्त छान असे पातळ हे शेंगोळे तयार केले की उकडतात पण छान आणि खाताना आपल्याला छान असे ते व्यवस्थित लागतात. जर तुम्ही जाडसर असे खूप ठेवले तर ते खाताना थोडेसे चिकट लागू शकतात. यासाठी शक्यतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एवढ्या साईजमध्ये पातळ शेंगोळे जे आहेत ते इथे करायचे आहेत. आणि शेंगोळे आपले जे आहेत ते रस्स्यामध्ये विरघळू नयेत यासाठी ही टीप आहे की तुम्ही शेंगोळे अशा प्रकारे बारीक करा व मस्त रस्सा छान खळखळीत उकळला कीच त्यामध्ये हे जे शेंगोळे आहेत ते घाला व लगेचच याला चमच्याने फिरवू नका. जसे आहेत तसेच त्याला एक 5 मिनटासाठी सेट होऊ द्या. त्यानंतर मग तुम्ही यामध्ये चमचा घालून त्याला ढवळू शकता, म्हणजे जेणेकरून आपले शेंगोळे आहेत ते रस्स्यामध्ये विरघळत नाहीत. बहुतेक वेळा काय होतं, रस्सा जर थोडासा थंड किंवा कोमट असेल, अर्धवट उकळला असेल आणि त्यामध्ये जर आपण शेंगोळे घातले तर ते शेंगोळे रश्श्यामध्ये विरघळू शकतात. तर इथे अशा प्रकारे मी ह्याला आकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल आकारामध्ये देखील हे जे शेंगोळे आहेत ते तयार करून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याला वेगवेगळा आकार देऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही ह्याला राऊंड आकारामध्ये देखील करू शकता. आता हे शेंगोळे जर तुम्हाला मुलांना द्यायचे असेल तर तुम्ही ह्याला पास्ता म्हणून देखील तुम्ही मुलांसाठी सर्व करू शकता, म्हणजे ते आवडीने खातील. हे बघा, इथे सर्व मी शेंगोळे जे आहेत ते अशा प्रकारे करून घेतलेले आहेत आणि छोट्या साईजमध्ये आणि छान असे बारीक नेवाळी तयार करूनच हे शेंगोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. आता इथे रस्सा देखील आपला छान मस्त उकळलेला आहे. अशा प्रकारे रश्श्याला छान उकळी आली पाहिजे, तेव्हाच आपले शेंगोळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर आता इथे सर्व शेंगोळे जे आहेत ते आपण रस्स्यामध्ये घालून घेऊया व साधारण आपल्याला ह्याला 15 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व शेंगोळे रस्स्यात घातलेत. एक 5 मिनटाला छान व्यवस्थित सेट होऊ दिले. एकदम हलक्या हाताने मी इथे चमच्याने फिरवून घेत आहे. जर खाली चिटकलेला असेल शेंगोळा तर तो व्यवस्थित मिक्स होईल त्यामध्ये, यासाठी. आता ह्याला 15 ते 20 मिनटासाठी छान असं उकळून घ्यायचं आहे. तर साधारण इथे 10 मिनटं झालेले आहेत. मस्त असे आपले शेंगोळे शिजत आलेले आहेत. तर शेवटच्या 5 मिनटासाठी झाकण ठेवून ह्याला शिजवायचं आहे. तर इथे 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. एकूण 15 मिनटं मस्त हे शेंगोळे मी शिजवून घेतले. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान रस्स्याला देखील दाटसरपणा आलेला आहे व मस्त शेंगोळे देखील सुंदर असे शिजलेले आहेत. आता यावरती छान अशी मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही इथे बघू शकता रस्सा मस्त छान दाटसर झालेला आहे. कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम तुपासोबत शेंगोळे सर्व करायचे. तर अशा प्रकारे मस्त असे पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीतले उकड शेंगोळे आपण कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. खाण्यासाठी एकदम पौष्टिक व टेस्टी असे हे जे शेंगोळे आहेत ते तयार होतात. आता हे जे शेंगोळे आहेत या शेंगोळ्याच्या रस्स्यासोबत तुम्ही पोळी भाकरी देखील खाऊ शकता किंवा तुम्हाला असेच खायचे असतील तर तरी देखील तुम्ही खाऊ शकता. मस्त यावरती तुपाची धार घालायची व गरमागरम हे जे शेंगोळे आहेत ते तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही याआधी हे शेंगोळे खाल्लेत का व केलेत का हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.